टाकू शकता. आपले दादा जे आहे महिलांच्या तब्येतीबद्दल विशेष आस्था आहे. म्हणजे असं नाही की सगळ्यांच्याच पण तब्येतीबद्दल आहे, पण स्त्री ही घराचा मुख्य घटक आहे. आज तुमची तब्येत खराब झाली, 10 दिवस तुम्ही खाट्यावर पडून राहिल्या, पूर्ण घर अस्ताव्यस्त होते ना, होते की नाही होते ना. मग आपलं घर व्यवस्थित ठेवायचं असेल तर आपल्याला सुधरून राहावं लागेल. तुम्ही तुमच्या मुलांची काळजी घेता, नवऱ्याची काळजी घेता, पण मग स्वतःची काळजी का नाही घेत. त्याच्यामुळे दादांचा आग्रह आहे की आई आता तू बोल महिलांशी जाऊ. आणि तुम्ही हा विचार कधी कधी याच्यासाठी होते तिथे जाऊ 500 रुपये लागेल, 1000 रुपये लागेल, खर्च होईल, हा विचार करू नका. काही मोठं काही निघालं, ऑपरेशन करताना सुद्धा असं वाटते अरे बापरे एवढे पैसे लागेल, ते ऑपरेशन टाळू नका. ते ऑपरेशन तुमचं कमीत कमी पैशात झालं पाहिजे, शक्यतोवर फ्रीमध्ये झालं पाहिजे, ह्याचा प्रयत्न दादा करते. की एका लहान मुलीचं 3 महिन्याच्या बाळाचं ऑपरेशन दादांनी करून आणलं, डोळ्यांचं 22 लाखाचं ऑपरेशन फ्रीमध्ये करून आणलं हैदराबादवरून प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये. एका मुलीचं हार्टमध्ये छिद्र असते ना लहान मुलांना, बऱ्याच लहान मुलांना, त्याचं 17-18 लाखाचं ऑपरेशन दादांनी फ्रीमध्ये करून आणलं मुंबईवरून. आता सारसीचं पण एक प्रकरण झालं, अंजन सिंगीच्या आता कॅन्सर पेशंटचं प्रकरण झालं. असे कितीतरी उदाहरणं आहेत की ज्यांना आपण वैद्यकीय व्यवस्था पुरवून राहिलो आहे. आपले काही लोक आहेत त्यांच्या मदतीने, आपले गिरीश भाऊ मेहता आहे, दादाचं मेडिकलचं काम पाहतात, त्यांच्या मदतीने आपण इव्हन कोणाला ब्लड नाही मिळत असेल ते पण जर तुम्ही त्या ग्रुपवर टाकले की ताई आमच्या गावचा पेशंट इथे ॲडमिट आहे, त्याला ब्लड नाही मिळत आहे, तरी आपण त्याला ती मदत करू शकतो. तर हा व्हॉट्सअप ग्रुप जो आहे, कारण दादा एकटे आज या मतदारसंघात 3.5 लाख लोक आहेत, तर दादा एकटा प्रत्येक ठिकाणी नाही पोहोचू शकत. म्हणून या ग्रुपच्या माध्यमातून सगळ्या महिला भगिनींना नम्र विनंती आहे की तुमची अडचण असेल, तुमच्या आजूबाजूची अडचण असेल, तुमच्या घरातली अडचण असेल, तुमच्या नातेवाईकांची अडचण असेल, तरीही ती त्याच्यावर टाका. तुम्ही हे नका म्हणून आम्ही तर या मतदारसंघातला आहे, मग हा माणूस जो आहे आमचा नातेवाईक हा तर दुसऱ्या मतदारसंघातला आहे, मग दादा मदत करतील का? हो, दादा नक्की मदत करतील. कारण कुठल्याही माणसाला, अडचणीत पडलेल्या माणसाला मदत करायचं हे त्यांचं घेतलेलं व्रत आहे. प्रयत्न 100% होतील, यश देणं परमेश्वराच्या हाती. या प्रयत्नामध्ये दादाकडून आता या ग्रुपमध्ये फक्त महिला राहतात. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.